लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलेच्या कुटुंबात कोणाकडेही चारचाकी आढळून आल्यास योजनेतून नाव काढलं जाणार आहे। अंगणवाडी सेविका माध्यमातून घरोघरी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आल्यात। राज्याच्या महिला व बालविकास कल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सोमवारी राज्यातील सर्व जिल्हा महिला व बालविकास कल्याण अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली। यावेळी बैठकीत लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलेचं वय 18 ते 65 असावं, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असावं, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, संजय गांधी योजनेसारख्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, चारचाकी वाहने असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसाव्यात। या निकषामध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना स्वतःहून लाभातून माघार घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। पण यानंतरही लाभार्थी महिलांच्या वतीनं माघार घेत नसल्याचं शासनाच्या निदर्शनास आल्यास अशा लाडक्या बहिणीवर प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।